नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सनातन परंपरेत अमावस्या ही तारीख अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. ही तारीख आत्मचिंतन, आध्यात्मिक साधना आणि पूर्वजांचे स्मरण आणि दान धर्मासाठी एक उत्तम संधी प्रदान करते. जेव्हा ही अमावस्या फाल्गुन महिन्यात येते तेव्हा त्याचा पुण्य प्रभाव अनेक पटीने वाढतो. फाल्गुन अमावस्या केवळ पूर्वजांच्या शांतीचा आणि पूर्वजांच्या कर्जातून मुक्ततेचा मार्ग मोकळा करत नाही, तर भक्तांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते. या दिवशी होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या दुर्मिळ योगायोगाने 2026 मध्ये फाल्गुन अमावस्येचे महत्त्व आणखीन वाढले आहे. त्यामुळे फाल्गुन दर्श अमावस्येला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून आंघोळ केल्याने शत्रू, पितृदोष आणि दारिद्र्य 2 दिवसात नष्ट होईल. जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, कष्ट करूनही हातात पैसा टिकत नसेल, घरात विनाकारण भांडणे होत असतील किंवा कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखं वाटतंय, मग त्यासाठी उद्या येणाऱ्या फाल्गुन दर्श अमावस्या तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देऊ शकते. ही केवळ अमावस्या नाही, तर ही सोमवती अमावस्या आणि दर्श अमावस्या असा दुर्मिळ योगायोग घेऊन आले आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेले छोटेसे उपाय तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य आणि पितृदोष नष्ट करू शकतात. त्यामुळे अशा दुर्मिळ योगावरती तुम्ही जर सकाळी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकली तर तुमचे नशीब पलटणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. फक्त 2 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. तर कोणती आहे ती वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते, पण अध्यात्म अमावस्या ही पितरांच्या आशीर्वादाची आणि नकारात्मकता काढून टाकण्याची सर्वात मोठी संधी मानली जाते. फाल्गुन महिन्यातील ही दर्श अमावस्या इतकी शक्तिशाली आहे की कारण या दिवशी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील अंतर कमी होतं असं मानलं जातं. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या प्रगतीत येणारे 80% अडथळे हे पितृदोषामुळे असतात. मग तो व्यवसायातील तोटा असो किंवा लग्नातील उशीर. पण उद्या असा एक विशेष मुहूर्त आहे जिथे तुम्ही केवळ आंघोळ करताना एक कृती केलीत तर हे सर्व दोष जळून खाक होतील. ती वस्तू कोणती आहे? ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती वापरण्याची पद्धत खूप खास आहे. ही पद्धत चुकली तर उपाय लागू होत नाही. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तो खास उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यात काय टाकावे. तर पहा, उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठून तुम्हाला ही कृती करायची आहे. आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे. ती वस्तू म्हणजे काळे तीळ आणि सैंधव मीठ. कसे वापरायचे पहा. एक तांब्याभर शुद्ध पाणी घ्या. त्यात चिमूटभर काळे तीळ टाका. काळे तीळ हे राहू, केतू आणि पितृदोषासाठी अचूक उपाय आहेत. त्यात थोडं सैंधव मीठ घाला. मीठ हे घरातील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. सर्वात महत्त्वाचे, या पाण्यात एक बेलपत्राचे पान किंवा थोडे गंगाजल टाका. आंघोळ करताना मनात ओम पितृदेवभ्यो नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जेव्हा तुम्ही हे पाणी अंगावर घेता तेव्हा तुमच्या शरीराभोवती असलेले नकारात्मक ऊर्जा स्वच्छ होते. ज्या शत्रूंनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांची शक्ती तुमच्या समोर क्षीण होईल. आंघोळीनंतर तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे, जो तुमच्या घरात लक्ष्मी खेचून आणेल. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे म्हणजे साक्षात विष्णू आणि लक्ष्मीची सेवा करण्यासारखे आहे. विशिष्ट उपाय पहा. एक वाटी घ्या.
त्यात थोडे साखर आणि थोडे दूध मिक्स करा. हे मिश्रण घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जा. तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत ते अर्पण करा. साखरेचा गोड नैवेद्य जसा मुंग्यांना आकर्षित करतो, तसेच हे कार्य तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आकर्षित करेल. ज्यांना कर्जबाजारीपणा आहे किंवा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना मारुती स्तोत्राचे पठण करावे. विश्वास ठेवा, येत्या 48 तासात तुम्हाला कुठून तरी आनंदाची बातमी नक्की मिळेल. फाल्गुन महिन्यातील दर्श अमावस्या ही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी पितृदोष निवारण, सुख समृद्धी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. फाल्गुन दर्श अमावस्येचे प्रभावी उपाय विस्तारित स्वरूपात सांगते ऐका. पवित्र स्नान आणि संकल्प. अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर नदीवर जाणे शक्य नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे शरीराची शुद्धता होते आणि ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात. पितृतर्पण आणि श्राद्धकर्म. अमावस्या ही पितरांची तिथी आहे. या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण केल्याने त्यांना पितृतृप्ती मिळते. पितरांना नैवेद्य दाखवताना त्यात खीर आणि पुरीचा समावेश करावा. यामुळे पितृदोष दूर होऊन घराण्याला सुख शांती लागते. पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे मानले जाते. अमावस्येला पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. झाडाला 5 प्रदक्षिणा घालून तेथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात. दान धर्माचे महत्त्व खूप आहे. या दिवशी दान केल्याने पुण्याचे फळ अनेक पटीने वाढते. गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ, घोंगडी, धान्य किंवा पादत्राणे दान करावेत. वस्तूंचे दान केल्याने शनिदेवांची कृपा प्राप्त होते. नकारात्मकता दूर करण्यासाठी मिठाचा उपाय. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी, नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी घर पुसताना पाण्यात थोडे समुद्री मीठ म्हणजेच खडे मीठ टाकावे. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोडी हळद आणि पाणी शिंपडावे, जेणेकरून वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे पूजन. दर अमावस्येला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा करावी. त्यांना तुळशीचे पान आणि पिवळी फुले अर्पण करावीत. संध्याकाळी दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावल्याने यमराजांची भीती राहत नाही आणि अकाली मृत्यूचे संकट टळते. मुंग्यांना आणि पक्ष्यांना खाऊ घालणे. अमावस्येच्या दिवशी मुंग्यांना पिठात साखर मिसळून खाऊ घालावे. तसेच पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य खाऊ घातल्याने कुंडलीतील अनेक दोष शांत होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. शत्रुबाधा निवारण्यासाठी उपाय. ज्यांना शत्रूचा त्रास आहे त्यांनी अमावस्येच्या रात्री एका लिंबावर शत्रूचे नाव लिहून त्याचे 4 तुकडे करावेत आणि ते निर्जन ठिकाणी किंवा 4 रस्त्यावर चौकात 4 दिशेंना फेकून द्यावेत. मागे वळून पाहू नये. गायीची सेवा. अमावस्येच्या दिवशी गायीला 5 प्रकारची फळे किंवा गूळ पोळी खाऊ घालावी. हिंदू धर्मात गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास मानला जातो. त्यामुळे गायीची सेवा केल्याने सर्व देवांचे आशीर्वाद मिळतात. महादेवाची उपासना म्हणजेच अभिषेक करावा. शिवलिंगावर कच्च्या दुधाने आणि मध याने अभिषेक करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि जीवनातील संकटे दूर होतात. अमावस्येच्या दिवशी मांस, मदिरा किंवा तामसी अन्नाचे सेवन करू नये. कोणाशीही वाद घालू नये किंवा खोटे बोलू नये. या दिवशी केस किंवा नखे कापू नयेत. निर्मनुष्य किंवा स्मशानभूमी यासारख्या ठिकाणी रात्री एकटी जाऊ नये, कारण या दिवशी नकारात्मकता किंवा नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात सक्रिय असतात. हे उपाय पूर्ण श्रद्धेने
आणि शुद्ध अंतःकरणाने केल्यास तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम नक्की दिसून येतील. फाल्गुन दर्श अमावस्या या दिवशी ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय प्रबळ असते. या दिवशी काही गोष्टी केल्याने भाग्योदय होतो, तर काही चुका केल्याने नुकसान होऊ शकते. काय करावे आणि काय करू नये? फाल्गुन दर्श अमावस्येला या गोष्टी नक्की करा. पवित्र स्नान सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ आणि गंगाजल टाकल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पितृदोष किंवा पितृतर्पण आपल्या पूर्वजांच्या नावाने पाणी सोडावे. त्यामुळे पितृदोष दूर होऊन घरात सुख शांती नांदते. पिंपळ पूजन सकाळी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करावे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दान धर्म या दिवशी गरिबांना अन्न, काळे तीळ, गरम कपडे किंवा धान्य दान करावे. अमावस्येचे दान हे अक्षय पुण्य देण्यासारखे असते. दीपदान संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवे लावावेत. तसेच घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा नक्की लावावा, कारण ही दिशा पितरांची मानली जाते. आणि पूर्ण दिवस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ शक्य तितका जप करावा. गाईची सेवा, गाईला गूळ आणि पोळी किंवा हिरवा चारा खाऊ घालावा. यामुळे 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो. फाल्गुन दर्श अमावस्येला या गोष्टी टाळा. काय करू नये? जसे की तामसिक आहार टाळा. या दिवशी मांस, मासे, अंडी, मद्यपान पूर्णपणे टाळावे. अमावस्येला सात्विक आहार घेणे अनिवार्य आहे. वादविवाद टाळा. या दिवशी घरात किंवा बाहेर कोणाशीही भांडण, वाद किंवा शिवीगाळ करू नये. घरातील अशांततेमुळे लक्ष्मी माता निघून जाते. केस आणि नखे कापू नयेत. अमावस्येच्या दिवशी केस कापणे, नखे कापणे किंवा दाढी करणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटते. निर्मनुष्य ठिकाणी जाऊ नये. अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्मशानभूमी, निर्जन रस्ते किंवा नदीकाठी एकटे जाऊ नये. नवीन कार्य टाळा. कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन वस्तूची खरेदी किंवा गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य अमावस्येला टाळावीत. जर पितृपूजनाशी संबंधित नसेल तर देवाला तुळशीची पाने तोडून अर्पण करू नये. अमावस्येला तुळस तोडू नये. पूजेसाठी आदल्या दिवशीच पाने वापरावीत. खोटे बोलणे किंवा अपमान करणे, कोणाचेही मन दुखावू नका. विशेषतः वृद्ध व्यक्ती, अपंग किंवा गरजू व्यक्तीचा अपमान करू नये. उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ आणि काळे तीळ टाकायला अजिबात विसरू नका. यामुळे तुमचे शत्रू शांत होतील आणि घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल. उपाय साधे असतात, पण ते करण्यामागे तुमची श्रद्धा किती आहे यावर सर्व अवलंबून असते. आणि म्हणूनच आज तुम्हाला सांगते, फाल्गुन दर्श अमावस्येची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार नक्की दूर करेल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.